नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र इकडे खूप जबरदस्त आणि लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे. हो प्रेक्षकांनो, आता इकडे मात्र तारिणी अमृतसरला जाण्या अगोदर इकडे तारिणी समोर खूप मोठं संकट उभं राहणार आहे आणि हे संकट आता स्वतः इकडे जे तारिणी समोर उभं करणार आहे. कारण जेला आता समजलेलं आहे की टीम तारिणी आपल्याला इन्फॉर्मेशन न देता आपल्या माघारी काम करत आहे. पण आता इकडे मात्र जेला गुप्त माहिती लागलेली आहे की गुलाबचा बॉस ही कौशिकी आहे आणि कौशिकीशी आता तिने कॉन्टॅक्ट साधत इकडे मात्र क्राईम ब्रांचच्या स्पेशल ऑफिसरचे जर तुला फोटो आयडेंटिफाय त्याला मी तुमच्यासमोर करायचा असेल तर मला 20 करोड रुपयाची आत्ताच्या आता लाच दे, मी सर्वांचे डॉक्युमेंट्स तुझ्या हाती सोपवतो, असं इकडे आता जेने कौशिकीसोबत खूप मोठा आता गेम खेळलेला आहे. तर हो प्रेक्षकांनो, या लेटेस्ट प्रोमोमध्ये आता असं दाखवण्यात आलेलं आहे की कौशिकीच्या हाती आता तारिणीचं आय कार्ड लागलेलं आहे आणि या आय कार्डमधून आता खांडेकरांच्या घरी खूप मोठा धमाका झालेला आहे. तर गुलाबचा बॉस आता ही कौशिकी अलर्ट झालेली आहे. तर युवराजच्या तोंडचं तर पाणीच पळालेलं आहे. चला नेमकं या लेटेस्ट प्रोमोमध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहूया. त्यापूर्वी माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. इकडे मात्र आता तारिणी आणि केदार खूप इमोशनल झालेले असतात एकमेकांपासून. आता या मिशनसाठी तारिणी केदारपासून लांब जात असते. आपल्या परिवाराला सोडून, आपल्या नवऱ्याला सोडून ती आता अमृतसरला निघत असते, ती म्हणजे तिरंगा मिशनसाठी. आणि मात्र खूप इमोशनल झालेली असते. तेव्हा केदार तिला वचन मागते की तू परत येशील का. पण तारिणीला हे मिशन एवढं हार्ड असते दिलेलं की या मिशनमधून ती परत आपल्या लोकात येणार की नाही याचा विचारसुद्धा ती करू शकत नाही, म्हणून ती वचनसुद्धा देत नाही. पण तेवढ्यातच मात्र आता जेच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला आहे. जेने आता जरी टेक्नोला ते कॉल रेकॉर्डिंग काढायची सांगितली होती, ती म्हणजे आता कौशिकी खांडेकरांची. पण कौशिकी खांडेकरांची कॉल रेकॉर्डिंगमध्ये आता जेने खूप मोठे बदल करत आता ती रेकॉर्डिंग जी असते दिली नव्हती, जेला चेंजेस करून दिलेलं होतं. पण मात्र आता ही जेचं नेटवर्क खूप फास्ट असतं, म्हणून दुसऱ्या टेक्नोसारख्या एका व्यक्तीला जो की कॉल रेकॉर्डचं काम करत असते त्याला आता कौशिकीचा गुप्त नंबर जो की आता जेने हुशारीने मिळवलेला असतो त्या कॉल रेकॉर्डनुसार आता इकडे मात्र खूप मोठा पुरावा हाती लागलेला आहे जेच्या की कौशिकी खांडेकर हीच गुलाबची बॉस आहे. कारण कौशिकी खांडेकरांचे वडील या धंद्यामध्ये आता काम करत होते आणि त्यानंतर तिच्या वडिलाने हा बिझनेस तिला दिला होता, तो म्हणजे ड्रग सप्लायचा. आणि इकडे कौशिकीचे वडीलसुद्धा खूप मोठे क्रिमिनल होते आणि त्यानंतर त्याने स्वतःच्या लेकीला आता हा बिझनेस दिलेला आहे आणि त्यानंतर आता या बिझनेसला सांभाळत आहे ती म्हणजे कौशिकी खांडेकर, MNLची CEO. त्यावर आता इकडे मात्र खूप मोठा जेच्या हाती पुरावा लागतात. आता जे सरळ कॉन्टॅक्ट करते कौशिकीशी आणि कौशिकीला बोलते की काय गुलाबची बॉस बोलते ना. त्यावर कौशिकीला आता असे शब्द ऐकल्यावर मात्र हादरून जाते. आपल्या मोबाईलवर, आपल्या या कॉन्टॅक्टवर जो की आपल्या त्या जगाशी काहीही संबंध नाही आहे, हा कॉन्टॅक्ट कोणाकडे गेला असेल. त्यावर आता इकडे लगेच कौशिकीला बोलते की मी जे बोलते आणि हादरू नको, तू आता बोलशील मला. जे अशी बोलते कौशिकीला की मी नाही आहे आणि तुम्ही काय बोलता, माइंड युअर लँग्वेज. हे सर्व बोलण्याच्या अगोदर मी सांगते, तुझ्या व्हॉट्सअपवर एक लिस्ट मी पाठवली आहे, त्यामध्ये आता तू गुलाब समोर म्हणजे तो फोटो तू बघ, गुलाब सोबत तू उभी राहताना आणि मात्र तुझ्या हातात आता रिव्हॉल्वर आहे आणि मला पूर्ण याच्याहून वाटत आहे की तू गुलाबची बॉस आहे. वाटत नाही ग, तू 100% आहे. तेव्हा आता कौशिकीच्या व्हॉट्सअपवरती इकडे जेने मोठ्या हुशारीने एक फोटो पाठवलेला असतो, त्यात कौशिकी आहे आणि आता कौशिकीला चुकून कळालेलं असतं की आता जेला सर्व काही माहिती पडलं. तेव्हा मात्र आता कौशिकी बोलते की किंमत सांग. त्यावर आता इकडे जे लगेच बोलते की किंमत मी घेणार नाही, पण तुला जर तुझ्याच घरात एक क्राईम ब्रँचची पोलीस ऑफिसर आहे, तिचे जर तुला डॉक्युमेंट्स हवे असेल तर 20 कोटीची डील. त्यावर आता कौशिकी कसलाही विचार न करता डील ओके बोलत आता इकडे मात्र जेला भेटण्यासाठी 20 कोटी रुपये घेऊन जाते आणि ते आता जेच्या हाती ठेवते.
तर याबद्दल आता इकडे तारिणी आणि केदारला किंवा तारिणी टीमला काहीही आता संशय नसतो. तर कारण तारिणी आता मिशनसाठीच जाण्याचा विचार करत असते. आता इकडलं सर्व काही तिच्या डोक्यातून निघून गेलेलं असतं. तर इकडे मात्र तेव्हा आता तारिणीचं जे काही पोलीस असल्याचं जे आय कार्ड असते त्याची झेरॉक्स आता ती कौशिकीच्या हाती देते आणि कौशिकी आता लगेच हादरून जाते आणि बोलते आता जे कारण आता तुझ्यापर्यंत माझी ओळख पटलेली आहे, पण आता मला अगोदर यानंतर काहीही काम पडलं तर तू माझी मदत करशील ना. तेव्हा आता इकडे जे बोलते 20 कोटी जर दिले ना तर मी काहीही करणार. आता मात्र माझी स्वतः मी पोलीस स्टेशनमध्ये बंद होण्यासाठी तरी आता मी मागे सरणार नाही. त्यावर असं बोलत आता कौशिकी निघून जाते. तेव्हा कौशिकी हादरून जाते की आता तारिणी हीच क्राईम ब्रांचची स्पेशल ऑफिसर आहे. तेव्हा मात्र आता ती तिच्या रूममध्ये जाते. जेव्हा केदार आणि तारिणी बाहेर जात असतात तेव्हा आता इकडे मात्र तारिणी आणि केदारचं कपाट पूर्ण आता सर्च करते, म्हणजे शोधाशोध करते. तेव्हा मात्र आता तारिणीच्या कपाटात एक ड्रेस आता इकडे मात्र कौशिकीच्या हाती लागतो, जो की पोलिसांचा असतो आणि तो म्हणजे दुसरीकडे आय कार्डसुद्धा हाती लागते. आणि तेव्हा मात्र आता इकडे कौशिकी हादरून जाते आणि आता बाहेर येते आणि दया काका, पद्मिनी काकू, बाहेर या तुम्ही सर्व लोक, आता असं कौशिकी आवाज देते. तेवढ्यातच तिथं केदार आणि तारिणी येतात. तेव्हा आता केदार बोलते, काय झालं ताई, तू अशी का ओरडते, काय झालं, काही प्रॉब्लेम झाला का. त्यावर आता इकडे लगेच कौशिकी बोलते, काही प्रॉब्लेम झाला का, त्या प्रॉब्लेमचं उत्तर तुम्ही दोघं देणार. तेव्हा युवराज आणि निशीसुद्धा तिथं येतं. तेव्हा मात्र आता युवराज खूप खुश होतो, कारण आता तारिणी पूजाचं उद्यापन करू शकत नाही असं त्याला वाटते, म्हणूनच ताई ओरडत असणार. मात्र तेव्हा दुसराच आता मुद्दा सर्वांसमोर येतो की सर्व खांडेकर कुटुंब हादरून जाते. जी साधी सरळ दिवसभर राबणारी, कष्ट करणारी, काम करणारी तारिणी आता क्राईम ब्रांचची पोलीस ऑफिसर आहे हे करता क्षणी. तेव्हा दयानंदला बोलते की काका, तुला मला माहिती आहे हे काय आहे, हे बघा काय आहे. तेव्हा आता कौशिकीच्या हाती मात्र हा पोलिसांचा जो काही आहे ते आय कार्ड बघता क्षणी मात्र खूप मोठा धक्का आता इकडं तारिणीला पोचतो. तेव्हा मात्र आता तारिणीला लगेच कौशिकी बोलते की हे आय कार्ड कसलं, आणि तू क्राईम ब्रांचचे स्पेशल ऑफिसर आहे, हे सत्य तू आमच्यापासून का लपून ठेवलं तारिणी, तू पोलीस आहे हे सत्य का लपून ठेवलं, सांग मला. आता मात्र खोटं बोलणाऱ्याला या घरात जागा नाही. पण आता क्राईम ब्रांचचे पोलीस ऑफिसर म्हटल्यावरती जेने आता स्वतः कौशिकीला सांगितल्यावरती खूप मोठी आता इकडे तारिणीसमोर प्रॉब्लेम उभा झाला. तेव्हा मात्र आता केदार नेहमीसारखा ठामपणे आता तारिणीच्या मागे उभा असतो आणि मात्र कौशिकी ही जी बदमाश कौशिकी असते आता तिला सुद्धा तोंडावर पाडतो. त्यावर आता इकडे कौशिकीला लगेच इकडे मात्र तारिणीची साथ देत आता केदार बोलतो की ताई काय ग, काही पण चाललंय तुमचं, आता ही तारिणी कशाला पोलीस ऑफिसर, बिचारी तारिणी, कोणी बोललं तरी रडायला येतं तिला, आणि ही कसली पोलीस ऑफिसर. मान्य आहे मला की तिला खोटं बोलणारं आवडत नाहीत आणि मात्र तू चक्क तिला पोलीस ऑफिसर बनून गेला, आणि बरोबर आहे ग, हे तिचं आय कार्ड आहे, म्हणजेच हे आय कार्ड तिच्या आईचं होतं आणि ती नेहमी म्हणायची की मला पोलीस ऑफिसर बनायचं होतं. हो ना. आता इकडे मात्र लगेच निशीकडे बोट दाखवते आणि बोलते, निशी बनायचं होतं का नाही तारिणीला पोलीस ऑफिसर, म्हणूनच मी तिला आनंदित करण्यासाठी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी खोटं आता हे आय कार्ड बनवून तिला असं सरप्राईज दिलं की तू जर पोलीस ऑफिसर असतं तर तुझंसुद्धा आय कार्डचं असतं, बाकी काही नाही, हे आमच्या नवरा बायकोतलं पर्सनल आहे. आणि दयानंदच्या हातातलं आता ते आय कार्ड घेते आणि लगेच केदार खिशात टाकते. तेव्हा मात्र आता कौशिकीसमोर असं आता सांगितल्यावरती कौशिकीची बोलती बंद होते आणि कौशिकी मनातच विचार करते, अरे बापरे, केदार आणि तारिणी खूपच हुशार निघाली, पण मी दया काकासमोर मात्र या तारिणीचं भांडफोड केल्याशिवाय राहणार नाही. ती पोलीस आहे ना, मात्र या खांडेकरांच्या घरी सर्वांना सांगितलं समोर राहणार नाही. तेव्हा मात्र एकीकडे आता युवराजच्या तोंडचं पाणीच पडालेलं असतं की खरंच जर तारिणी पोलीस ऑफिसर असती तर मात्र माझं काय झालं असतं, याचा विचार करूनच तिला भीती वाटत असती. तेव्हा मात्र आता टेक्नोचा जेव्हा हे सर्व काही मॅटर सॉल्व झाल्यानंतर आता तारिणीला कॉल येते आणि बोलते की मॅडम, मी जेव्हा आता इकडे लगेच
कौशिकी आणि जे मॅडमचा सुद्धा कॉल ट्रॅकवर टाकला होता, तेव्हा या दोघींचं लोकेशन एका ठिकाणी आलं होतं. आणि मला असं वाटते की कौशिकी, खांडेकर आणि जे मॅडम या दोघींमध्ये काही ना काहीतरी बोलणं झालं. म्हणजे ह्या कुठं ना कुठं तरी भेटल्या, कारण यांचं लोकेशन एकाच प्लेसवरती दाखवते आणि मी सतत लक्ष ठेवून येते. तेव्हा मात्र आता तारिणीच्या लक्षात आलेलं असतं की खरं टेक्नोच्या सांगण्यावरून आता ह्या दोघी एका ठिकाणी होत्या. म्हणजेच खरं जे मॅडमने तर लाच खाऊन आपलं आयडेंटिफाय विकली नसेल ना, आपण पोलीस असल्याचं सांगितलं नसेल ना, या संशयावरून आता जे मॅडमचं भांडफोड आणि कौशिकीचं भांडफोड होणार आहे. तर इकडे मात्र आता मालिकमध्ये मिशन तिरंगा जाण्यापूर्वी खूप मोठा रहस्याचा उलगडा होणार आहे. तो म्हणजे जेने लाच खाणारी पोलीस ऑफिसर आहे, तर कौशिकी ही गुलाबची बॉस आहे. तर बघत राहा तारिणी मालिका आणि असेच जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन, स्वामी समर्थ.